वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य मला ना खूपच जास्त टेन्शन येतं आहे रे. म्हणजे असं तर काही नाही आहे ना की जे आपल्या नजरेतून सुटतं आहे किंवा आपल्या हातातून सुटतं आहे. शौर्य म्हणतो ऊर्जा हे बघ असं काहीही नाही आहे. ऊर्जा तू ना उगाच खूप जास्त आणि खूपच जास्त विचार करतेस आणि टेन्शन घेतेस. हे बघ उशीर होतो आहे आपल्याला, आपण निघूया कोर्टात, चल लवकर. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जी दिव्या असते ती विचार करते की बाबा मी बोललेल्या गोष्टीवरती विचार करत होते. ह्याचा अर्थ नक्कीच बाबांना माझी आयडिया पटलेली आहे. जर बाबांना माझी आयडिया पटली आहे तर आता बाबांनी कॉन्टॅक्ट करण्याच्या आधी मला पद्माबरोबर कॉन्टॅक्ट करायला हवा. हो, मग लगेचच दिव्या पटकन पद्माला कॉल करते आणि पद्माला म्हणत असते, पद्मा मला तुझ्याबरोबर महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, मला तुला भेटायचं आहे, तू लवकर मला भेटायला ये. नाहीतर मी एक काम करते ना, मीच तुला भेटायला तुझ्या घरी येते. त्याबरोबर पद्मा म्हणते, आत्ता अहो ताई आत्ता कसं शक्य आहे, आत्ता मी कामात आहे आणि मी तिकडं कशी येणार. नाही नाही नको, मला नाही जमणार जहागीरदारांच्या घरी यायला, नकोच ते. त्याबरोबर दिव्या तिला सांगते की अगं तू ये, काळजी करू नकोस पद्मा, घरी कोणीही नाही आहे. त्यानंतर मग आता दिव्या म्हणते, पद्मा हे बघ कुठलाही मागचा पुढचा विचार फार करू नकोस, काळजी करू नकोस गं, इथे घरी कोणीही नाही आहे. म्हणूनच तर मी तुला बोलावलं आहे ना घरी, नाहीतर मी तुला बोलावलं असतं का असंच. तू ये घरी ये, काळजी करू नकोस पद्मा. हे बघ मी तुझ्याच फायद्याचा विचार करून तुला घरी बोलावलं आहे. तुला वाटतंय का मी तुझा विचार करत नसेन असं. ह्या सगळ्यामध्ये तुझाच विचार आहे, तू ये लवकर. त्याबरोबर पद्मा म्हणते, ताई आहो पण आता लगेचच दिव्या तिला म्हणते, पद्मा पण किंतु परंतु करत बसू नकोस, मी सांगते तेवढं कर, लवकर ये आणि मला भेट. तुझं भेटणं मला आज खूप गरजेचं आहे. मी तुझ्याचसाठी तुझ्या फायद्यासाठीच तुला इकडे बोलावते ना. पद्मा प्लीज लवकर ये, मी तुझी वाट बघते, ठीक आहे ना. त्यावर मग आता पद्मा म्हणते, बरं मी बघते काय करायचं ते ताई. त्याबरोबर दिव्या म्हणते, बघू नकोस, कन्फर्म ये आणि घाबरूही नकोस, इकडे घरी कोणीही नाही आहे, त्यामुळे तुला कोणी काही बोलण्याचं टेन्शन नाही आहे, कळलं का. त्यामुळे ये लवकर. त्याबरोबर मग पद्मा ठीक आहे मी ठेवते एवढं बोलून फोन कट करते. त्याच्यानंतर आता ती फोन ठेवते आणि लगेचच इकडे ऊर्जाला ही गोष्ट फोन करून सांगते की मला दिव्याताईंचा फोन आला होता आणि मला त्यांनी घरी जहागीरदारांच्या घरी भेटायला बोलावले. त्यावर ऊर्जा म्हणते, काय दिव्याने जहागीरदारांच्या घरी, बरं ठीक आहे पद्मा तू एक काम कर, तू ये. इतक्यात त्या ठिकाणी दिव्या आलेली असते. दिव्या बघते की ऊर्जा फोनवर बोलते. दिव्या विचार करते, अरे देवा ही ऊर्जा अजून घरीच काय करते, मला तर वाटलं होतं की ही कोर्टात गेली, मी आता पद्माला घरी बोलावलं आहे आणि अजून ही सुद्धा घरीच आहे. मग आता ऊर्जाला पद्मा म्हणत असते, ताई अहो पण तिकडं यायचं म्हणजे मला भीती वाटते हो खूप. त्यावर ती म्हणते की काळजी नको करूस, आपण करू सगळं व्यवस्थित हां. आता दिव्या तिकडे असल्यामुळे ऊर्जा तिला सांगते, मी सांगते तसं तू कर, तू ये. त्याबरोबर मग दिव्या तिकडनं निघून जाते. तर ऊर्जा लगेचच पद्माला पटकन म्हणते, पद्मा तू घाबरू नकोस आणि काळजी तर मुळात करू नकोस, मी आहे ना, मी असताना तुला घाबरण्याची मुळात काहीही गरज नाही आहे, मी आहे घरीच, तू ये घरी. त्याबरोबर मग लगेचच आता ती फोन ठेवून देते. तर आता दिव्या तिकडे येते आणि म्हणते, ऊर्जा काय गं कोणाशी बोलत होतीस, कोणाचा फोन होता. ऊर्जा म्हणते, कामाचा फोन होता. का गं. त्यावर दिव्या म्हणते, नाही काही नाही, आणि हे काय तू अजून कोर्टात गेली नाहीस. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, माझं एक पार्सल येणार आहे ना म्हणून मी थांबली आहे, मी निघतच होते. का. त्याबरोबर ती म्हणते, नाही काय नाही, मी आपलं सहजच विचारलं. तर दुसऱ्या बाजूला आता जो इकडे हर्षवर्धन असतो तो म्हणत असतो की बरं झालं आलात. आता मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय खूपच जास्त गंभीर आहे, त्यामुळे मी बोलताना दोघांनीही जरा शांतपणे ऐकून घ्या. त्याबरोबर लगेचच विक्रांत म्हणतो, बोला अंकल काय बोलायचं आहे तुम्हाला, बोला. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की मी आता विक्रांतच्या लग्नाचा विचार करतो आहे. त्याबरोबर मग विक्रांतच्या लग्नाचा विचार करतो आहे असं म्हटल्यावर विक्रांतही खुश होतो आणि इकडे आता त्याचे वडीलही खुश होतात. मग आता ते म्हणतात की अहो मग त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखी कोणती गोष्ट आहे, उलट ही तर आनंदाची बाब आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, थांबा माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही आहे,
मी काय बोलतोय ते एकदा शांतपणे आधी पूर्ण ऐकून घ्या. त्याबरोबर मग शिर्के म्हणतो, बोला बोला. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, मी तीर्थाच्या आणि विक्रांतच्या लग्नाबद्दल बोलत नाही आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धनला लगेचच तो विचारतो की मग मग कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की मी इथे मी इथे विक्रांतच्या आणि पद्माच्या लग्नाबद्दल बोलतो आहे. आता विक्रांत आणि पद्माचं लग्न हे ऐकूनच जहागीरदारांचं बोलणं इकडे आता आता दोघंही बाप बेटे पूर्णपणे हादरून जातात. हर्षवर्धन हे काय बोलतोय हे दोघांनाही कळत नसतं. तर हर्षवर्धन म्हणतो, हो, मी पद्माच्या आणि इकडे विक्रांतच्या लग्नाबद्दल बोलतो आहे. विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यायचं. त्याबरोबर आता हर्षवर्धनला लगेचच इकडे सगळेच म्हणजे ते दोघंही म्हणायला लागतात, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो, अगदी व्यवस्थित कळतं आहे आणि मी हे जे काही बोलतो आहे ते अगदी शुद्धीत आणि अगदी व्यवस्थित विचार करून बोलतो. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे अंकल, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. मी आणि त्या मुलीशी लग्न हे शक्य नाही आहे, कधीच नाही. त्याबरोबर मग हर्षवर्धन त्याला म्हणत असतो की हे बघ, शांत हो विक्रांत, शांतपणे माझं बोलणं ऐकून घे. विक्रांत काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. त्याबरोबर त्याचे वडीलसुद्धा उठून उभे राहतात आणि म्हणतात, अहो काय ऐकून घे बोलताय तुम्ही जहागीरदार साहेब, तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का. अहो तुम्ही माझ्या मुलाचं लग्न, दिग्विजय शिर्केच्या मुलाचं लग्न त्या भिकारड्या मुलीबरोबर लावून द्यायला निघालाय आणि वरून म्हणताय की शांतपणे ऐकून घे, कसं शक्य आहे हे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघा, प्लीज दोघंही जरा शांत बसा आणि कमीत कमी माझं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या. हे जर आपण केलं ना तर आपण फायद्यात येऊ, म्हणून सांगतोय की हे करूया. त्याबरोबर मग आता लगेचच शिर्के म्हणतो, काय फायदा होणार आहे या सगळ्यामुळे आपल्याला, या सगळ्यामुळे काय बदनामी होईल आमची की आम्ही एका मोलकरणीबरोबर आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, नाही, अशी काहीही बदनामी होणार नाही आहे. तुम्हाला याचं पॉलिटिकल करिअर बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी उलट मदत होईल. तर आता लगेचच दिव्या ऊर्जाला म्हणते, ऊर्जा निघतेस ना गं. तर फोन मगाशी कोणाचा गा आलेला, पद्माने केला होता का. त्यावर ऊर्जा म्हणते, पद्माने नाही गं, पद्मा का फोन करेल मला अचानक, का पद्माने फोन करावं असं काही आहे का, घडलं आहे का. त्याबरोबर दिव्या म्हणते, नाही गं, नाही, पद्मा फोन नाही करावा असं काही घडलेलं नाही आहे. मला वाटलं की तिने केला असेल तुला सहज फोन वगैरे, पद्माशी बोलत असशील म्हणून जस्ट एक काळजीपोटी विचारलं. बाकी तू निघतेस ना. त्यावर ऊर्जा म्हणते, हो निघणारच आहे, म्हटलं ना तुला की माझं एक पार्सल यायचं आहे, पार्सल आलं की मी जाणार आहे, पार्सलसाठीच थांबले, ती पार्सलचीच मी वाट बघते. त्याबरोबर लगेचच दिव्या म्हणते, अगं हो हो, मी विसरलेच होते, बरं बरं, चालू दे, हां तुझं चालू दे. आणि मग एवढं बोलून दिव्या ही तिकडनं निघते. आता दिव्या ही तिकडनं निघते त्याबरोबर लगेचच आता ती विचार करते की येऊ दे एकदाचं ह्या ऊर्जाचं पार्सल आणि ही ऊर्जा एकदाची जाऊ देत. त्याबरोबर ऊर्जा दिव्याला विचारते, दिव्या काय गं, काय झालं, कसला एवढा विचार करतेस. त्यावर दिव्या लगेच म्हणते, नाही गं, काही नाही, मी आपलं सहजच हां सहजच. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, नक्की ना, काही झालेलं नाही आहे ना दिव्या. त्यावर दिव्या म्हणते, अगं नाही नाही, काय होणार, काही नाही. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी आहे. आणि मग लगेचच आता ऊर्जा ही तिकडनं निघते आणि तिच्या खोलीच्या दिशेने जाते. त्याबरोबर आता दिव्या विचार करते की आता कधी येते ही इकडे पद्मा. त्याबरोबर मग पद्मा आता ऊर्जाला म्हणत असते फोनवरती, ऊर्जाताई मी येते आता तिकडे, पण मला ना खूप जास्त भीती वाटून लागली आहे, म्हणजे काय होईल काही कळत नाही आहे. ऊर्जा म्हणते, तू ये, काळजी करू नको, मी आहे इथेच. त्यानंतर मग आता दिव्या पद्माला कॉल करते आणि पद्माला विचारते, पद्मा अगं येतेस ना तू, ये लवकर, मी तुझी वाट बघते. पद्मा म्हणते, हो हो दिव्याताई, निघालेच आहे, पोहोचेन आता, हां पोहोचेन. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता एम्ब्रॉयडरी बनवण्याचं जे काम असतं ते इकडे अर्पिता बसून करत असते. इतक्यात त्या ठिकाणी तिची आई येते. आता अर्पिताला असं शांत एवढे दिवसांनंतर बघून आईला बरं वाटतं. आई खुश होते आणि म्हणते, वा अर्पिता, खरंच बेटा, तुला हे असं काहीतरी वेगळं करताना पाहून मला केवढं भारी वाटतं आहे माहिती आहे का. तुला असं रिलॅक्स आणि शांत बघून ना खूप बरं वाटतं आहे गं अर्पिता. त्यावर अर्पिता म्हणते, मग असं काय करतेस, मला काय झालं आहे, मी तर रिलॅक्सच आहे की.
त्यावर मग ती म्हणते की नाही गं, अशी शांतपणे बसून काहीतरी काम करतेस ना, ते बघून बरं वाटतंय असं म्हणायचं होतं. त्याबरोबर ती म्हणते ओ अच्छा, हां बोल ना. त्याबरोबर मग ती म्हणते की अगं अर्पिता, तू हे कुठून शिकलीस? त्यावर अर्पिता म्हणते मॉम अगं असं काय करतेस, आम्ही लहान होतो तेव्हा हे सगळं तूच तर करायचीस ना, तुझ्याकडूनच शिकली आहे. त्यावर तिची मॉम म्हणते की हो अच्छा, छान वाटतंय तुला हे सगळं करताना बघून मला. त्याबरोबर आता मग ती म्हणते अगं मॉम असं काय करतेस, आता माझं आणि शौर्याचं लग्न आहे ना, तर त्यासाठी मी एक हा लोगो तयार करते. त्यावर मग आता अर्पिताला ती म्हणते लग्नासाठी लोगो. त्यावर अर्पिता म्हणते अगं हो, म्हणजे ना हे फक्त खास लोकांच्या लग्नामध्येच असतं. हे लोगो आहेत ना आमच्या सगळ्या गोष्टींवरती असणार, म्हणजे आमच्या हळदीच्या डेकोरेशनमध्ये, परत आमच्या मेहंदीमध्ये, आमच्या संगीतमध्ये, आमच्या लग्नाच्या तिथे हॉलवरती, सगळीकडे हे असणारच. त्याबरोबर मग आता ती म्हणते हो का, बरं ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे गं अर्पिता. त्यावर अर्पिता म्हणते अगं मॉम मग बोल ना, त्यासाठी परमिशनची काय गरज तुला, बोल. त्याबरोबर मग आता ती तिला म्हणत असते अर्पिता, तुला माहिती आहे ना शौर्याच्या घरी सध्या ती ऊर्जा राहते ते. त्यावर अर्पिता म्हणते हो राहते की, त्याचं काय. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते अगं मग तुला हेही माहिती आहे ना अर्पिता की ती ऊर्जा कोण आहे ते. त्याबरोबर मग अर्पिता म्हणते कोण आहे ती. त्याबरोबर मग तिची आई सुवर्णा तिला म्हणत असते अर्पिता बाळा अगं असं काय करते, ती शौर्याची बायको आहे की नाही. त्याबरोबर अर्पिता म्हणते शौर्याची बायको, मम्मा काहीही बोलशील का गं, शौर्याची बायको फक्त मीच होणार, कळलं ना, मी आहे शौर्याची बायको, मी. त्याबरोबर आता तिला तिची आई म्हणते की अगं पण शौर्याचं लग्न ऑलरेडी झालं आहे बेटा तिच्याबरोबर, कळत का नाही आहे तुला. त्यावर मग अर्पिता म्हणते मॉम प्लीज काहीही बडबडतेस गं, शौर्याची होणारी बायको आहे मीच शौर्याची बायको होणार, कळलं ना. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा आता विक्रांतला म्हणतो की ऐकून घे विक्रांत, खाली बस. विक्रांत म्हणतो मी काही ऐकणार नाही आहे, मी मुळात त्या मुलीशी लग्नच करणार नाही आहे, त्या मुलीची लायकी आहे का माझ्या पायांजवळ उभं राहण्याची. त्याबरोबर हर्षवर्धन त्याला म्हणतो शांत हो विक्रांत, शांत हो, उगाच इश्यू क्रिएट करू नकोस, मी काय सांगतोय ते ऐकून घे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा तुम्ही शिर्के साहेब ऐका माझं, मी जर हे म्हणतोय ते केलंत ना तर ह्याने तुम्हालाच फायदा होईल. अहो तुम्हाला याचं पॉलिटिकल करिअर बनवायचं आहे ना, मग विचार करा ना पॉलिटिक्समध्ये ह्या गोष्टीचा किती सपोर्ट होऊ शकतो, की ज्या मुलीबरोबर विक्रांत चुकीचं वागला त्याच्या चुकीचा पश्चाताप म्हणून त्याने त्या मुलीला बायको म्हणून स्वीकारली, त्या मुलीबरोबर संसार करतोय. अहो लोकांना हे एक उदाहरण ठरू शकतं, उदाहरण. यामुळे विक्रांतची हाईप आणखीनच वाढून जाईल, वरती येईल, या विचार करा ना तुम्ही. त्याबरोबर आता मग शिर्के हा 2 मिनटं गप्प बसतो. तर आता लगेचच इकडे मग तो म्हणू लागतो डॅड नो वेस डॅड, मला नाही करायचं आहे त्या मुलीशी लग्न, कळतं आहे का तुम्हाला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो की त्या मुलीची लायकी नाही आहे माझ्यासमोर उभं राहण्याची आणि तुम्ही लोक मला सांगताय की मी त्या मुलीबरोबर लग्न करायचं, हाऊ डेअर यू ऑल, नाही मी नाही करणार आहे तिच्याशी लग्न. त्याबरोबर मग आता शिर्के लगेचच म्हणतात गप्प बस तू, तुला उगाचच्या उगाच बडबडायला जात आहे काय. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शिर्के यांना हर्षवर्धन विचारतो मग काय करायचं आहे आपल्याला. त्याबरोबर मग आता शिर्के विचार करू लागतात 2 मिनटं. हर्षवर्धन त्यांना म्हणत असतो शिर्के फार विचार करू नका, हे बघा मी कुठलाही चुकीचा निर्णय तर घेणार नाही की नाही, मी एखादा निर्णय घेतला आहे म्हणजे विचारपूर्वकच. त्याबरोबर हर्षवर्धनला आता विक्रांत म्हणतो ओ 1 मिनिट, हाऊ डेअर यू, हे बघा तुम्ही काय डिसिजन घेता आणि काय नाही ना, आय डोंट केअर अबाउट इट, पण मी काय सांगतोय ते एकदम कान उघडून लक्ष देऊन ऐका. मी विक्रांत शिर्के, विक्रांत दिग्विजय शिर्के, आणि विक्रांत शिर्के असाच कोणाशीही लग्न करणार नाही आहे, समजलं ना. त्या मुलीची लायकी आहे का माझ्या समोर उभं राहण्याची, आणि तुम्ही मोठे माझं आणि तिचं लग्न लावायला निघालाय ते, त्या मुलीचं आणि माझं लग्न होणं कधीच शक्य नाही, कधीच नाही, समजलं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही दिव्या आणि पद्माचं बोलणं ऐकायला उभी असते. तर इकडे
दिव्या ही पद्माला म्हणत असते, पद्मा अगं ये ये, घाबरू नकोस. पद्मा म्हणते, दिव्याताई कशाला बोलावलं आहे तुम्ही मला इकडं, काय काम आहे तुमचं? त्यावर मग दिव्या म्हणत असते की अगं ते पद्मा घाबरू नकोस, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यावर मग आता ती म्हणते, आनंदाची बातमी कोणती? त्याबरोबर मग आता लगेचच दिव्या म्हणते, अगं मी तुझं लग्न ठरवलं आहे पद्मा, लग्न. त्यावर हे ऐकून आता पद्मा जरा बावरते, घाबरते आणि ती आता विचारते, काय लग्न आणि माझं? तुम्ही लग्न ठरवलं आहे कोणाबरोबर? त्याबरोबर मग पद्मा म्हणते, बोला ना ताई, कोणाबरोबर ठरवलं माझं लग्न? त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं असं काय करतेस, तुझं लग्न मी विक्रांत शिर्केबरोबर ठरवलं आहे. त्यावर हे ऐकून ती म्हणते, काय विक्रांत शिर्के? नाही 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 ताई, मी त्याच्याबरोबर नाही लगीन करू शकत. त्याबरोबर दिव्या म्हणते, अगं पण का? त्यावर मग लगेचच पद्मा म्हणते, ताई तो माझ्याशी कसा वागला आहे ते तुम्ही पाहिलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या समोर होतं सगळं आणि तरी तुम्ही हे सगळं बोलताय. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, हे बघ पद्मा, तू ना तुझ्या फायद्याचा विचार कर. अगं जर विक्रांतबरोबर लग्न केलंस ना, तुझं सगळं व्यवस्थित होईल, सगळं चांगलं होईल. त्याबरोबर मग ती म्हणते, आणि ऊर्जाताईचं काय? त्यावर मग दिव्या सांगते की हे बघ, तू त्या ऊर्जाचा ना बिलकुल विचार करू नकोस. तसंही ती तुझा कुठे विचार करते, ह्या सगळ्यात आहे ना तू अडकशील. म्हणून म्हणते विक्रांतबरोबर लग्न कर आणि मोकळी हो पद्मा. मी तुझ्या फायद्याचा विचार करते पद्मा, तुझ्या फायद्याचा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जे शिर्के असतात ते हर्षवर्धनला म्हणतात की तुम्ही म्हणताय तसं होणार असेल तर मी तयार आहे याचं लग्न त्या पद्माबरोबर लावायला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता लगेचच पद्मा ही दिव्याला म्हणते, नाही नाही दिव्याताई, मला त्या विक्रांत शिर्केबरोबर लगीन नाही करायचं, मला मंजूर नाही येते, मी नाही करू शकत त्याच्याशी लगीन. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, पद्मा हे बघ असं करू नकोस, ऐक माझं, मी काय म्हणते ते, तू थांब. त्याबरोबर पद्मा म्हणते, अहो नाही ताई, मी कशी गप्प बसू शकते, तो विक्रांत शिर्के, अहो तो कसा मुलगा आहे ना ते मला बरोबर माहिती आहे, मी नाही करणार त्याच्याशी लगीन, म्हणजे नाहीच करणार. त्याबरोबर दिव्या चिडते आणि म्हणत असते, पद्मा तू काय समजतेस गं स्वतःला, मी एवढं तुझ्या काळजीपोटी सगळं जुळवून आणलं आहे आणि तू नाही म्हणतेस. त्यावर पद्मा म्हणते, काळजीपोटी? अहो काळजी ही तुमची काळजी आहे का माझ्यावरची? बघितलं ना तो विक्रांत शिर्के कसला हैवान आहे, तो कसा वागला आहे तो ते. आता हे सगळं ऊर्जा ही गपचूप लपून बघत असते. तर इकडे मग दिव्या म्हणत असते, हे बघ पद्मा, जे झालं ते झालं, आता सगळं विसर आणि पुन्हा पुढे चाल, नवीन सुरुवात कर पद्मा, नवीन सुरुवात कर. आणि नवीन सुरुवातीची सुरुवात तर करायला हवी ना, मग म्हणून सांगते विक्रांतबरोबर लग्न कर आणि मोकळी हो. पद्मा सुखी राहशील तू, सुखी, कळतंय का तुला? तुझ्या इतकं सुखी कोणी नाही होऊ शकत. त्याबरोबर पद्मा आता प्रश्नकोड्यात पडते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिग्विजय शिर्के विक्रांतला म्हणतो, ए गप्प बस, गप, तुम्ही जहागीरदार साहेब, लावून द्या ह्याचं त्या पद्माबरोबर लग्न, आम्हाला काही हरकत नाही, तयार आहे मी. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही पद्माला म्हणते, पद्मा होकार देतो या लग्नाला, बोल असं की मी तयार आहे त्या विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी. त्यावर आता पद्मा म्हणते, ताई अगं काय काय बोलतेस तू, नाही नाही ताई, मी नाही करू शकत हे सगळं. त्यावर ऊर्जा म्हणते, पद्मा ऐक माझं, मी सांगते तसं तसं करत जा, फक्त तू म्हण की तू तयार आहेस या लग्नाला, पुढे काय करायचं ते मी बघते, तू फक्त तयारी दर्शव, काळजी करू नकोस, आपण त्यांचाच डाव त्यांच्यावरच उलटवायचा आहे पद्मा, मी सांगते तसं कर. त्याबरोबर मग पद्मा होकारार्थी मान डोलावते. पद्माला बिचारीला टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.